नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. हिवाळी अधिवेशन घेऊन आले नागपूरला थंडीचा गारवा. बातमी बघत रहा शेवटीपर्यंत. येत्या 16 डिसेंबर पासून नागपूरचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असून विदर्भात परतलेल्या थंडीच्या तीव्र लाटेमुळे गेल्या 2 दिवसापासून नागपुरातल्या तापमानात तब्बल 6 अंशांनी घट होऊन पारा 12 अंशावर आलेला आहे. हा महाबळेश्वर मध्ये 13.2 अंश नोंद करण्यात आलेली आहे. विदर्भात कडाक्याच्या थंडीसाठी सध्या अनुकूल वातावरण असल्यामुळे आगामी दिवसात पारा आणखी खाली घसरण्याची शक्यता हवामान खात्याद्वारे कळवण्यात आलेली आहे. ढगाळ वातावरण गायब होताच विदर्भात अपेक्षेपेक्षा पुन्हा थंडीची तीव्र लाट परतली आहे. रविवारी 19.2 अंशावर गेलेल्या नागपूरचा पारा 2 दिवसात 7.2 अंशांनी घसरून 12 अंशावर आलेला आहे. यंदाच्या हिवाळ्यातील नागपूरचे हे दुसरे निचकांकित तापमान होते. यापूर्वी 27 नोव्हेंबरला तापमान 11.7 अंशावर खाली घसरले होते. विदर्भात बुलढाणा येथे सर्वात कमी 11.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे. तर राज्यात जळगाव 8 अंश सेल्सिअस शहर सर्वात थंड राहिलेले आहे. 2 दिवसापासून हवामानात अचानक बदल होऊन गारठा वाढले. नागपूरकरांना चांगलीच हुडहुडी भरलेली आहे. केवळ रात्रीच्या सुमारास नव्हे तर दिवसात अंगाला गारठा जाणवेल अशी थंडीची लाट आलेली आहे. त्यामुळे स्वेटर, मफलर, कानटोपरे, शॉल व जॅकेट घालून त्यांना घराबाहेर पडावे लागत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटीचा आधार देखील घेण्यात येत आहे. विदर्भातील बुलढाणा येथे 11.4, अकोला येथे 11.8 तर नागपूर 12 अंश, गोंदिया 12.2 तर अमरावती 12.3 अंशावर, वर्धा 12.4 तर चंद्रपूर 12.5 अंशावर थंडी आलेली आहे. तर भंडारा 13 अंशावर तर गडचिरोली 13, ब्रह्मपुरी 13.8 तर वाशिम 19.6 अंश अशी तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे. आला थंडीचा महिना, झटपट शेकोटी पेटवा असा शेकोटीचा सहारा या थंडीपासून बचावासाठी घेताना नागरिक दिसत आहेत.